त्याची पन्हाळी लय मागे 8,500 रुपयाला पन्हाळी जाते फक्त. आता आम्ही त्यांनी मला सांगितलं ब्रॅकेट बनवायला लावलं नाही का, असं चालू करायचं बघायचे. एक बट्टी तयार करायची आम्हाला डोक्यात चालले. हे जुगाडू बट्टी करायची आणि चालू करू चायनी लाकडावरचं. लोकांना लय लाकडावरच्या चुली बिली भाकरी मटणं बिटणं. मग आता कोणाला माहिती होतं लाकडावरच्या वडापाव येतील. ती दोघं पुढं आहे. फॅब्रिकेटरवाला येईन आपला आत्ता 5 वाजेपर्यंत. मग आपल्याला एक अंदाज येईन. त्याला आपण जुगाड सांगू आमच्या डोक्यात कसं आले, माझ्या डोक्यात कसं आले नाही का. तर वासराचं टेम्परेचर चेक केलं मी 101.7 आत्ता टेम्परेचर ओके. आता सकाळी नेमका चारा नाही आणा गेलो म्हणून उद्या जायला लागणार चारा आणायला. सकाळपुरता आहे दोघांपुरता माझ्याकडं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 9:30 वाजल्यात. ते पन्हाळीवर आला होता. आम्हाला एक जुगाड भेटलं आहे. त्यांनी मला एक आयडिया सांगितली. उलट त्याची पन्हाळी लय मागे 8,500 रुपयाला पन्हाळी जाते फक्त. आता आम्ही त्यांनी मला सांगितलं ब्रॅकेट बनवायला लावलं नाही का, असं. आणि त्याच्या हिशोबाने ब्रॅकेट बनवलं ना आपण, तर आपल्याला ना पन्हाळीची काहीच गरज नाही. फक्त आपण पाईप जेवढा मोठा टाकता येईल ना एवढा मोठा पाईप टाकू आणि पाईपाने पाणी पास होईल. उलट ते त्यांनी आयडिया सांगितली मला. पण त्याची बजेट लय आमचं, त्याला 200 रुपये फूट येते पन्हाळी. बघू त्या जर करायचं लागलंच तर ते पण करावं लागेल. अदरवाईज आपण जुगाड करू. आता सगळ्यात महत्त्वाचं ते फॅब्रिकेटर ना आपला, तो 5 वाजता येणार आहे. त्यांना दाखवू की आज करायचं म्हणा बाबा. सकाळी ना पोरला शाळेत सोडायला गेलो, आजारी होते पोरगं, त्यांचे नेमके पेपर होते म्हणून सकाळी ना मी आणला बाहेर घेतलं. कुट्टी बिट्टी आपल्याकडे होती तेवढी टाकली, शेण झाडून काढलं नाही फायदाच पडले. आता शेण झाडून काढायचे, गोटा बिटा धुवायचा आहे. निवांत थांबवून डॉक्टर पण येतील तोवर म्हणा. आता आम्हाला काय करायचं आहे बघा, हे वर घ्यायचे पत्रा अख्खा. काय होतं गरम झाले, गरम होत आहे ना, हे 4 फूट वर घेणार आहे पत्रा. नीट बघा कारण की पत्राचा गॅप कमी आहे ना. 2000 years later. आता आहे ना जवळपास 4:30 वाजल्यात. खाली आलो मी आता गोठ्यात. भीमाच्या वरती ना एक पंखा चालू ठेवला होता मी आणि त्याला आत बांधून घेतला होता. गोठा धुतला सकाळी अख्खा. डेली गोठा धुत असते मी, क्लीन करत असते. ती दोघं पुढं आहे. फॅब्रिकेटरवाला येईन आपला आत्ता 5 वाजेपर्यंत. मग आपल्याला एक अंदाज येईन. त्याला आपण जुगाड सांगू आमच्या डोक्यात कसं आले, माझ्या डोक्यात कसं आले नाही का. तसं केलं ना तर आपल्याला काहीच नाही प्रॉब्लेम. नवीन अँगल लावायची गरज नाही, काही नाही, काहीच नाही गरज. भीमा जरा आहे ना अजून जागेवर नाही आला होणार का. वासरू मका खायला मागतंय, पण राव डॉक्टर म्हणले टाकू नको नाही का, म्हणून मी टाकीत नाही गेला सध्या. म्हणजे वासरू होता लय उतारलं माहिती आहे का. त्याच्या अंगावरची कॅस काढते असं बघून लय बेकार वाटतं. कसला लय तयार केला आणल्यापासून त्याला लय जपलाय आम्ही. वासरू लय नाद वासरू. हेच वासरू नाव करणार आमचं आणि 100% गॅरंटी आपल्याला भेटणार वासरू. आहे मुन्ना पण चांगला आला आपला, त्याला पळवायचं आहे. पण मी आजारी असल्यामुळे ना माझं नाही होत मला. आता 3रा दिवस माझा ना घसा दुखत लई. डोकं बिकं राहिलं आहे, घसा जास्त दुखतो आहे. कणकणी पण नाही आता मला, काहीच नाही, घसा जास्त दुखायला लागला आहे. डॉक्टरांना गेलो मी परत, जाऊन घेऊन आलो. आता याची काळजी लई राहू. 3 दिवस मी आजारी, तरी पण मी 7:30ला येतो म्हणजे येतोच. हळूगाव आहे ना करून जातो पटक्यात. उपाशी मरतीन राव नाही तर मी जर नाही केलं तर. असं बघूशी वाटत नाही. त्याला आणल्यापासून लई चारलं होतं त्याला मी. त्याला लई जपला होता आम्ही. वासरा की तब्येत डाऊन झाली अरे एक कळत नाही. जॉयस्टिकचं इकडं कुठं ते हां 1 मिनटं. हां ओके. तर
झूम करा फक्त 2x झूम याला त्या गिंबलला. वासरू आणल्यापासून लय जपला होता याला. आत्ता वासरू लय लय कमी झालं माझी राव. बारा गाड्या आहेत त्याच्या. जवळपास आत्ता 1:30 वाजलेत. सगळं गोठ्यातलं उरक लागतो काम मी 2 टप टाकले होते मागचे. परत 1 टप कमी केला मग काढबा टाकून दिला. आणि डॉक्टर आलाच नाही राव. येतो म्हणलेले. वासरू मला आज जरा बरं वाटतंय पण दर दिवशीपेक्षा. लवकर आलो 5 वाजता तर पक्की दूर राखते राव. किती 5:30 झाले आता. 4:30ला आलो असून मी गोठ्यात. अख्खं काम बी बिरकून आता रेडी. मग बरोबर आहे ना पुढलं शेड्यूल बरोबर होते. इथंच तर लय वेळ लागला ना मग अवघड होते. नेमका चारा नाही आणा गेलो म्हणून उद्या जायला लागलं तर चारा आणायला. सकाळपुरतं आहे दोघांपुरतं माझ्याकडं. रात्री आणायचं जायला लागणार मला. मस्त हवा आहे तिथे. इथं कसा दुःख होतं राहू तुम्हा. मला पाणी प्याता येत नाही. इथं लय जाम झालं कसा. तर गोळ्या खाल्ल्यात ना असं गरम होतंय मला. थोडं बरं वाटतंय पण कसा अजून पाणी तसा मोकळा नाही आला. पण लय बेकार आहे आजार पण रोय. हेल्थ ओकेची गोड नाही संपलेलं आहे. काल आणलेलं मी हेल्थ ओके. तर गार पाणी पिऊशी वाटते पण झाला पण कसा आहे ना खा बसलेला आहे. गरम पाणी पिता येत नाही मला. तर गार तरी लांब राहिलं. 2,000 years later. 10 वाजल्यात. गावात गेलो मेडिकलमध्ये ना गोळ्या आणल्या मी. थोडं जरा बरं वाटतं आता. गोळ्या खाल्ल्या जरा. डॉक्टरांची पाणी दाखवल्या मी आणि त्याचे ॲडिशनल थोडे आणलेत. ते म्हणले की थोड्या दिवशी बंद ठेवा. संतोष शेटकडं आलं आहे. डिस्प्लेमध्ये असं वाटतं बघा होतं बघितलं ना ते वर वेगळं वाटतं. एक्सपोर्ट केली ना व्हिडिओ त्यात मग बरोबर नाही वाटत. या लेन्सकडे बघायला लागतंय. हे हिरवं काय आवाजच हे आहे का? हे आवाजाचं आहे. माईक चालू आहे ना त्याच्यामुळे हे माईकचं आहे ना इथे डिस्प्ले येतो. मध्ये मग किती आवाज राहतो काय वगैरे ते मेन्शन करतं ते. आहे ना आजारी आज 3रा दिवस आहे. मला आहे ना आमच्या मुन्नाला पाळवायचं आहे राव. डॉक्टर पण नाही आले आज. त्यांना मग फोन करायचा आहे. चालेल लई काम आहे राव. बाकी हॉटेल तर आता मला वाटतं आज समोर ना आज 7 दिवस झाले बरोबर. हॉटेल बंद आहे आमचं. आता उद्या वाजता येईन आणि मग आपल्याला जरा पुढं कसं चालू करायचं बघायचे. एक बट्टी तयार करायची आम्हाला डोक्यात चालले. याची गोड बट्टी करायची आणि चालू करू चायनी लाकडावरचं. लोकांना लय लाकडावरच्या चुली बिली भाकरी मटणं बिटणं. आता कोणाला माहिती होतं लाकडावरचा वडापाव येतील. लाकडावरचं चायनीज येईन. चालू आहे भाई. रिअल चालू आहे लाकडावरचा वडापाव. अरे LPG नसलो काय घंटा काय घालणार लाकडावर आता तर गवरे पण जाळा लागले. एक व्हिडिओ बघितली भाई. एक कोळशाच्या चायनीजची कडे हलवत. पर्याय नाही बघ आता. भाडी बिडी कामगारांचे पगार सगळं काढायचं एक्सपेन्स. काय ना काहीतरी हलवल्याच्या पर्याय नाही. कडे हलवल्याच्या पर्याय तर नाहीच आहे हॉटेल लाईनमध्ये. लय अवघड खेळ झाला आहे.
आता गॅस जेव्हा सुरळीत होईन ना त्यावेळेस बरोबर आहे, पण तोपर्यंत जरा जुगाड करायला लागणार राव. तुला एक व्हिडिओ पाठवले ते बघ काय. कायची? नाही नाही नाही, आवाज 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 बारीक करणार आहे, कॉपीराईट मारते ती. अरे ही भट्टी 33 रुपयाला भेटते. ही भट्टी 33 रुपये भाऊ. ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपल्याकडं. पण एवढी वरती नाही ना आपल्याला, त्या 2 बर्नर मी तुला दाखवलीत ना, ती बनवू आपण. हा बघ बाई चायनीज वाला बघ कसा हलवतोय इकडे बघ. होऊ दे दणका, होऊ दे कोळसा भट्टीवर डायरेक्ट. बघ बाई चालू झाला डायरेक्ट आतमध्ये. चला जातो आता तावड्यात जाऊन चक्कर मारू वाटत वर. गोठव पण जायला लागेल मला परत. अरे लो लाईट आउट व्हायला लागेल नाही काय याला. असं आता नॅचरलमध्ये ये, एवढं विजिबिलिटी नाही एवढी नीट. याला नाईट मोड करतो पहिलं. हा नाईट मोड आहे, कसं वाटते बघा. चला लई सही गॅजेट आहे, पण हे वापरता जर आलं ना तर लई भारी. मी शिकतो याला आता, 3रा दिवस झाला घेऊन. सॉरी 3 वेळा बनवला आतापर्यंत मी आजचा धरून. हो किशनला भेटू. किशन असन तिथं. आता किशन त्याच्या बहिणी नेमकी इकडं कुठं राहते वाडीवर. ते आता जेवायला वाटतं. गॅस पण आता थोडा राहिला असन, लय थोडा. मॅगी बिगी बनवण्यापुरता, कारण पहिला स्टॉक आम संपला होता. सोया था क्या? खाना खाया कि नहीं किशन? अभी नहीं खाया? ओके ओके. हॉटेल तर बंदच आहे. जेवला नाही एवढा, 10:30 वाजले रे. 11:30 ना आत्ताशी जेवाय गेलाय. हॉटेल बंद आहे, इथं थांबून काय फायदा नव्हता. चाललोय घरी आत्ता. मला आहे ना घरी जाऊन चक्कर मारला आणि गोठ्यात आता वासरांना कडवा टाकायला थोडाफार. यांनी खाल्ले दोघांनी. यांनी खाल्ले का नाही बघा, खाल्ले नुकतं. सर खाते थोडं गव्हाने पण. सर वासराला टेम्परेचर चेक केलं मी, 101.7 टेम्परेचर. टेम्परेचर ओके. आता सकाळी बघायला होता डॉक्टर जिंदाव. मला पण गोळी खायची ते का. 12 वाजले पारा. हॉटेलला चक्कर बिक्कर मारा. मला ते बंदच आहे, काय जाऊन फायदा नाही. बघतो म्हणलं किशनने जेवला का नाही, मग बाहेर गेलतो.